हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी युटा आणि बरंच काही। तुम्ही म्हणाल आज काय विशेष, साडी दागिने, गोष्टच तशी आहे। तर आज आम्ही आलो आहोत युटा मराठी मंडळाद्वारे आयोजित केलेला गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात। हा कार्यक्रम युटामध्ये गणेश टेम्पलच्या परिसरात इंडियन कल्चरल हॉल इथे आयोजित केला आहे। चला तर मग बघूया काय काय आज आपल्याला कल्चरल प्रोग्राम्स बघायला मिळतात आणि काय काय विशेष आहे। मराठी माणूस जगात कुठेही गेला तरी आपली भाषा, संस्कृती, इतिहास हे कधीच विसरत नाही। याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आणि प्रेम असतंच। तसेच अमेरिकेत युटामध्ये शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने आलेले हे मराठी लोकांचे एक कुटुंब म्हणजेच युटा मराठी मंडळ। युटा मराठी मंडळाची स्थापना 2009 मध्ये झाली। या मंडळाच्या निमित्ताने महाराष्ट्रीयन किंवा मराठी भाषी जे युटामध्ये राहत आहेत त्यांना सगळ्यांना भारताबाहेर राहूनही एकत्र येऊन आपले सण साजरे करता यावे आणि आपली संस्कृती परदेशातही साजरी करता यावी म्हणूनच मंडळाची रचना करण्यात आली। युटा मराठी मंडळाद्वारे आपले सण जसे संक्रांत, गणेशोत्सव हे सगळे खूप उत्साहाने आयोजित केले जातात आणि इथे राहून ते सगळ्यांना त्याचा आनंदही घेता येतो। तसेच बरेच ऍक्टिव्हिटीजही कंडक्ट केले जातात, ज्यात आहे युथ एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी, ज्यात इथे राहणाऱ्या लहान मुला-मुलींना ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमाने मराठी कल्चर आणि ट्रेडिशन शिकवलं जातं, आणि लँग्वेज प्रिझर्वेशन ऍक्टिव्हिटी प्रोग्राम ज्यात मराठी भाषा शिकवली जाते। तसंच आजचा हा युटा मराठी मंडळाद्वारे आयोजित केलेला गुढीपाडव्याचा खास कार्यक्रम आणि हा खास व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। आता आपला सण म्हटला म्हणजे पारंपरिक वेशभूषा आलीच। इथे सगळ्यांना इंडियन ट्रेडिशनल ड्रेस मध्ये बघून खूपच छान वाटत होतं, कारण अमेरिकेत असं हे दृश्य रोज नाही बघायला मिळत। अशाच इव्हेंट्समुळे आपली माणसं भेटतात आणि इथे राहूनही भारतासारखं वातावरण बघायला मिळतं। कार्यक्रमात आम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर विश्वनाथ कराड सर, जे पुण्यातील MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे फाउंडर अँड चीफ पेट्रन आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे फाउंडर प्रेसिडेंट आहेत, यांच्याद्वारे दीप प्रज्वलन आणि गुढीची पूजा केली गेली आणि पसायदान म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कराड सर, तुमचे युटा मराठी मंडळातर्फे मनःपूर्वक स्वागत। पसायदान नंतर डॉक्टर विश्वनाथ कराड सरांसोबत मुलाखत झाली। मुलाखतीत कराड सरांनी कसं सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीच्या एकत्रीकरणाने जगात शांतता येईल याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। Duty toward the mother, the father, the family, the society, the nation, the whole world. That is religion, basically. Spiritual धर्म कर्म त्यातला तो धर्म। Many rituals हा भाग वेगळा आहे। प्रत्येक धर्माचे वेगळे रिच्युअल्स आहेत, पद्धती वेगळ्या आहेत। कुणी नमाज पाळतो, कुणी योगा म्हणतो, कुणी अजून अल्लाह म्हणतो, कुणी कृष्णांचं वेगळं ते सत्य असेल, पण ह्या सर्वांच्या पद्धती वेगळ्या, पण शेवट एक आहे।
इथे हे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचं प्रेझेंटेशन दाखवलं गेलं. युटा मराठी मंडळाचा आणखी एक मोठा इनिशिएटिव्ह म्हणजे मराठी शाळा. अमेरिकेत शाळेत सगळीकडे इंग्लिशमध्येच शिक्षण होतं आणि म्हणूनच मराठी भाषेविषयी अजून समज वाढावी, इंटरेस्ट यावा, त्यामुळे मराठी शाळा सुरू करण्यात आली. आणि हे युटा मराठी शाळेतले सगळे विद्यार्थी आपल्याला प्रभू श्रीराम, सीतामा आणि लक्ष्मण जीवनात काय शिकवतात त्याविषयी सांगत आहेत. सर्वज्ञ आणि बुद्धिमत्ता असूनही नम्र असावे हे आपण हनुमान. आणि नंतर सगळ्या कल्चरल प्रोग्राम्सला सुरुवात झाली. एका नंतर एक खूप मस्त आणि पॉवर पॅक परफॉर्मन्सेस झाले. त्यात मराठी गाणी म्हटली गेली, अभंग म्हटले गेले आणि मग नंतर मराठी गाण्यांवर डान्स परफॉर्मन्सेस होते. त्यात कोळी डान्स, गोंधळ आणि काही मराठी मूवीजच्या गाण्यांवरती सुद्धा डान्स परफॉर्मन्सेस होते. कार्यक्रमानंतर सगळ्यांसाठीच जेवणाची सोय पण केली होती. युटा मराठी मंडळाचा आणि सगळ्यांचाच खूप खूप धन्यवाद इतका छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. तर असा होता हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम, खूपच छान आयोजित केलेला. खरं सांगते, हे मराठी गाणी आणि मराठी डान्स बघून मी विसरूनच गेले होते की मी अमेरिकेत आहे. असं वाटलं की मी महाराष्ट्रातच पोचले आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि हा कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.